दुसरा मुद्दा असा की का खासदार जातात, तर त्याची अनेक कारण आहेत. डिलिमिटेशन बिल हे महत्वाचं कारण आहे. महिला आरक्षण विधेयक ऑलरेडी मंजूर झालेलं आहे, पण डिलिमिटेशनसाठी हा सगळा आटापिटा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे सीएम पदाची खुर्ची अनेकांना खुणावते. बावनकुळेंनाही सकाळपासून जरी डोहाळे लागले असले तरी बावनकुळेंचा नंबर लागणार नाही, हे तितकंच खरं आहे. एक तिसरं महत्वाचं कारण, जाहीर सभांमधून राणेंची पोरं असतील किंवा शिंदे असतील ही सगळीच माणसं जेव्हा जाहीर सभांमधून म्हणतात की आमच्याकडे आलात तर निधीची कमी पडणार नाही. हे जे फंड रेझिंगचा जो इश्यू आहे तो खूप मोठा इश्यू आहे. पॉलिटिकल सर्व्हाइव्ह होण्यासाठी प्रत्येकाला आपल्या मतदारसंघ बांधण्यासाठी एका निधीची गरज असते. तो निधीच जर उपलब्ध होत नसेल तर या लोकांनी करायचं काय? यांची आर्थिक कोंडी आहे. सगळेच मला सूक्ष्म वाटतं अंधारे, सुषमाजी, सगळेच आपण काही हा केशव उपाध्ये जो असतात. मुद्दा आता बोलता आहात तिसरा, हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हे खुल्या अगदी. मंचावरून महाराष्ट्रात होतं हे खरंच दुर्दैव आहे. म्हणजे अगदी, विरोधकांची स्पेस अशा पद्धतीनं खाणं आणि ते जाहीर अगदी. सांगणं हे नक्कीच अगदी. तुमच्याशी सहमत आहे. आणि पण त्याच्यासोबत सुषमाजी, मला तुम्हाला जी. एक प्रश्न विचारायचा आहे आणि जी. तो खरंच मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. आज जी कोण लोक गेली, म्हणजे ऑपरेशन टायगर आपण त्याला म्हणतोय, जे काय दुसरा शब्द अजून द्यायचा असेल तर ते सक्सेसफुल होईल, ते फेल होईल, ते कळेल. प्रश्न हा आहे की ही जी कोण मंडळी आहे 3, 4, 6, ही सगळी मंडळी 2022 मध्ये सुद्धा गेलेली नाहीत, पण ती आज जात आहेत. 2022 ते आत्ता आणि 2022 ची परिस्थिती जर लक्षात गेली तर जी मंडळी तेव्हा तुमच्या बरोबर राहिली ती जर आज जात आहेत तर नक्कीच काहीतरी कारण आहेत. काही अगदीच, तर अगदीच. ती कारण मीमांसा आपण करणार आहात की म्हणजे पक्ष ते करतं का, हा प्रश्न आहे. सरिताताई, मला नेहमी तर्कशुद्ध बोलायला आवडतं आणि मुद्देसूद बोलायला आवडतं. मी कुठलाही फक्त एकच मुद्दा याला कारणीभूत आहे असं अजिबात म्हणत नाहीये. निश्चितपणे भास्कर दादांनी सकाळी जी मांडणी काही चॅनल्सवर केली ती मी बघितली आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत तशा अपेक्षा अनेकांच्या असतील की पक्षाच्या काही कार्यपद्धतीत काही बदल व्हावेत का, किंवा मी सकाळी काही महिन्यांवर बोलताना बंडू बॉसचे काही समर्थक असतील किंवा ओमराजेंचे काही समर्थक असतील ज्यांनी काही खंत व्यक्त केली की बाबा आम्ही 3 वेळा लोकांमधून निवडून आलेलो आहोत आणि आम्ही उपनेते नाही आहोत, मात्र दानवेंच्या तिकडे काहीच नाहीये संभाजीनगरमध्ये आणि तिकडे दानवे जातात आणि ते नेते होतात आणि तेच परस्पर उमेदवार जाहीर करतात, तर हे आम्हाला दुखावणारं आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मला वाटतं या गोष्टी सगळ्याच पक्षांमध्ये घडतात. या भाजपमध्ये घडत नाहीत असं नाही, तर तिथेही घडत असतात.